नमस्कार मंडळी, मी सूरज जोशी, आपला देवरुखचा यूट्यूबर या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतोय। आणि आत्ता वाजलेत 10 जवळ वाजलेत आणि आज होता आपल्या श्री मुख्यमंत्री साहेबांचं आज इकडे रत्नागिरीमध्ये आगमन होतं आणि त्या दरम्यान आज सर्व बस बंद गेल्या होत्या। आमच्या रत्नागिरी टू देवरुख असेल तर देवरुख टू रत्नागिरी असेल त्या मोजक्याच बस आपल्याला सोडल्या गेल्या होत्या। आणि नेमका कोइन्सिडन्स असा झाला आहे की माझे मित्र आज 7:30च्या बसला नेहमी असतात, पण काही कारणास्तव त्या बस सुटल्या नाहीत आणि आता त्यांना एका ट्रॅव्हल्सनी यावं लागलं आहे। भावनदीपर्यंत त्या आलेत आणि आता त्यांना मी घ्यायला चाललो आहे भावनदीला। आणि आता भावनदी टू त्यांना देवरुखपर्यंत प्रवास करायचा आहे। रात्रीचे 10 वाजलेत आणि आता इथून पुढे त्यांना देवरुखला जायचं आहे। एअरपोर्टात नाही, ह्याच्यातली आपल्या बागवाडी। तर मित्रांनो फायनली आता आलोय, त्यांना सोडलं इथं, ते आता चालले। हा चला बाय बाय मित्रांनो। याच्यावरून आता मी आलो भावनदीवरून, अर्ध्या झोपेत भावनदीवरून घेतलं त्यांना, आलो निव्यापर्यंत। निव्यातून माझी गाडी ज्युपिटर दिली त्यांना आणि आता मी माझी स्प्लेंडर घेऊन पुन्हा घराकडे चालतो। वाईट फक्त एवढंच वाटतंय की ज्या बस कॅन्सल झाल्या होत्या ना, तर त्या लोकांना सांगितलं गेलं पाहिजे होतं की या बस कॅन्सल आहेत, की याच्या पुढे आता बस सुटणार नाहीत। आता आमचं कसं आहे, रेग्युलर एक शेड्यूल ठरलेलं आहे की 6:15ची सुपर, 6:30ची लोकल आणि त्याच्यानंतर येणारी ती 7:30ची बस आणि त्या बसवर सगळे अवलंबून असतात। तर त्याचंच वाईट वाटतंय फक्त की हे सांगितलं गेलं नाही या लोकांना आम्हाला। फायनली घरी आलोय आताच।